नाव डॉक्टर प्रणिता मात्रे, मी स्त्रीरोग तज्ञ ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे कार्यरत आहे। काल दिनांक 16 जुलै रोजी इथे जवळ असलेल्या मारवा गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। एका गायीच्या बछड्याला कुत्र्याने चावल्याचं ग्रामस्थ सांगत होते आणि त्या वासराचा संशयास्पद मृत्यू झाला। रेबीज झाल्यामुळे हे गायीचं बछडं गेलेलं आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आलं आणि त्या बछड्याच्या गायीचं होतं अशा गायीचं दूध हे गावातील लोकांनी खाल्लेलं आहे, काहींनी दही घेतलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे की आम्हाला रेबीज आजार होतो की काय, पण आम्ही याच्याशी रिलेटेड जे तज्ञ आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले, सखोल चौकशी व अभ्यास केला असता ही गोष्ट कळालेली आहे की गायीचे दूध किंवा दूधजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे रेबीज हा आजार होणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये PEP पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणून ARV अँटी रेबीज वॅक्सिन घेण्याची गरज नसते। तरी सुद्धा या ग्रामस्थांना भीतीपोटी त्या काळजीपोटी त्यांनी एक लस घेतलेली आहे आणि सगळे ग्रामस्थ सुखरूप आहेत। त्यांच्यामध्ये कोणते रेबीजचे लक्षणं किंवा आजाराचे कोणतेही असा संभाव्य धोका दिसून आलेला नाही आणि त्यांना आम्ही सर्व खात्रीशीररित्या इलाज पुरवत आहोत। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।